नीट पेपर फुटीच्या म्हणव्यात देशाची राजधानी दिल्ली हादरली आहे। रस्त्यावर विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे आणि संसदेच्या दारात पोलिसांच्या लाठ्या चालतात। पण या सगळ्यात एक असा माणूस मौन बाळगून होता, ज्याच्या एका इशाऱ्याने संपूर्ण दक्षिण भारत रस्त्यावर उतरू शकतो। आणि अखेर ते मौन आता तुटलेलं आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तरुणांचे लाडके थलपती विजय यांनी दिल्लीच्या या आंदोलनात उडी घेतली आहे। पण प्रश्न असा आहे की दिल्लीत थलपतीची जादू चालणार का? विजय यांच्या एका एंट्रीने केंद्राला त्यांची दखल घ्यावी लागणार का? त्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्यांवर जेएनझीचा संताप उसळलेला आहे। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधींसारख्या बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विरोधी पक्ष रस्त्यावर होता, सोशल मीडियावर आगीसारखा ट्रेंड चालला होता, पण या गदारोळात संपूर्ण देशाची नजर एकाच माणसावर होती, थलपती विजय। लोक विचारत होते, अन्यायाविरुद्ध बोलणारे विजय आहेत तरी कुठे? कारण नीट हा मुद्दा तमिळनाडूसाठी फक्त एक परीक्षा नाही, हा तिथल्या विद्यार्थ्यांच्या अस्मितेचा, बलिदानाचा आणि भावनांचा विषय आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर पेटलेला हा प्रश्न विजय यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता। आणि बुधवारी अचानक सोशल मीडिया एक्सवर एक वादळ आलं। विजय यांनी थेट एक पोस्ट केली, नीट परीक्षा पूर्णपणे रद्द झाली पाहिजे। एवढंच नाही तर दिल्लीत राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईला त्यांनी लोकशाहीवर झालेला घाला म्हटलंय। विजय यांच्या टीव्हीके पक्षाने थेट जाहीर केलेलं आहे की नीटमुळे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे यावर राजकारण नको, कायमस्वरूपी तोडगा हवा असं त्यांनी म्हटलंय। बरं, विजय फक्त विरोध करून थांबले नाहीये, त्यांनी केंद्राला असा तोडगा सुचवलाय ज्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। विजय यांनी मागणी केली आहे की शिक्षण हा विषय केंद्रीय यादीतून काढून पुन्हा राज्यांच्या अखत्यारीत आणला पाहिजे। जर ते लगेच शक्य नसेल तर राज्यांना वैद्यकीय शिक्षणावर निर्णय घेण्याचे अधिकार देणारी एक स्पेशल कॉन्करंट लिस्ट बनवा। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आमच्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय दिल्लीतून नाही तर राज्य सरकार घेणार, ही थलपतींची सर्वात मोठी आणि थेट मागणी आहे। आता या सगळ्यातील सर्वात मोठा आणि क्रुशियल पॉइंट असा आहे, जर थलपती विजय स्वतः या विद्यार्थी आंदोलनात उतरले तर नेमकं काय होईल? त्याचं उत्तर आहे का? दक्षिण भारतात विजय हे फक्त एक राजकीय नेते किंवा अभिनेते नाहीयेत, तर ते तिथल्या तरुणांसाठी देव आहेत। त्यांनी हाक दिली तर हे आंदोलन फक्त सोशल मीडियापुरतंच उरणार नाही, तर दिल्लीच्या जंतर मंतरपासून ते चेन्नईच्या मरीना बीच पर्यंत लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि हो, हा मुद्दा केवळ तमिळनाडूपुरताच मर्यादित राहणार नाही, तर केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विद्यार्थी संघटना आधीच या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। विजय यांच्या एंट्रीनं संपूर्ण दक्षिण भारतात नीट विरोधी आंदोलनाला एक नवा चेहरा आणि प्रचंड राजकीय ताकद मिळेल। जेव्हा काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्ष आणि विजय यांच्यासारख्या मास लीडर एकाच मुद्द्यावर एकत्र येतात, तेव्हा केंद्र सरकारला या मागणीकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसेल। त्यामुळे नीटचा हा लढा आता केवळ एका परीक्षेचा राहिलेला नाहीये, तर हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा आणि करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा बनलेला आहे। थलपती विजय यांच्या एंट्रीनंतर या खेळाचे नियम बदललेत आणि आता प्रश्न एकच उरतोय की दक्षिण भारतातील हा तरुण रक्ताचा आक्रोश दिल्लीचे तख्त हादरवून सोडणार का? आणि देशाचे वाढणाऱ्या या प्रचंड दबावानंतर केंद्र सरकार नीट बाबत कोणता मोठा निर्णय घेणार का? तुम्हाला काय वाटतं? थलपती विजय यांच्या मागणीनुसार नीट परीक्षा पूर्णपणे रद्द झाली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।